मित्रांनो, एक मराठा लाख मराठा म्हणत मराठा समाज एक झाला. एवढा एक झाला की लाख मराठा ऐवजी करोड मराठा असं म्हणायची वेळ आली. आजही हा करोड मराठा एकच आहे, पण तो एक आहे केवळ मनोज जरांगे पाटलांसाठी. संपूर्ण समाज व्यवस्था काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत स्वार्थाने बरबटलेली आहे. अशामध्ये जरांगे पाटलांसारखा निस्वार्थी माणूसही असू शकतो याची खात्री समाजाला पटल्यामुळे मराठ्यांनी पाटलांवर विश्वास ठेवला. पण जरांगे पाटील व आरक्षण एवढा विषय जर सोडला तर खरंच मराठा समाज एक झालेला आहे का, यावर समाजाने विचार करणं गरजेचं आहे. यावर समाजाने चिंतन करणं गरजेचं आहे. यावर समाजाची गावामध्ये, तालुक्यामध्ये, 10 गावामध्ये, 4 गावामध्ये शिबिरं होणं आवश्यक आहे. चिंतन बैठका होणं आवश्यक आहे. याविषयीच्या चर्चा होणं आवश्यक आहे. मित्रांनो, आत्ताच मराठा समाजाला आव्हान करण्यात आलं. लक्षात ठेवा, आत्ताच आव्हान करण्यात आलं की मराठा समाजाचे विद्यार्थी मोठमोठ्या अधिकारी पदावर पोहोचत नाहीत, अभ्यास करत नाहीत. आता मराठा समाजाचे विद्यार्थी अभ्यास करत नाही हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. अभ्यास करत आहेत, 100% करत आहेत. आरक्षण असेल किंवा इतर अनेक मुद्दे आहेत, किंवा मराठा समाजाला एका विशिष्ट पद्धतीने टार्गेट करणारी फार मोठी यंत्रणा या राज्यामध्ये कार्यरत आहे. त्या यंत्रणेचा सुद्धा समाजाने विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, सरकारी नोकरीमध्ये मराठा समाजाची जी टक्केवारी आहे ती अत्यंत कमी आहे. किमान जेवढा समाज आहे तेवढे तरी लोक नोकरीला असायला हवे होते, परंतु तसं अजिबात नाही. या आणि अशा अनेक विषयावर समाजाने एकत्र येणं गरजेचं आहे. त्यावर विचार करणं गरजेचं आहे. त्यावर चिंतन करणं गरजेचं आहे. त्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे, परंतु तसं होताना दिसत नाही. मित्रांनो, तुर्तास तरी समाजाने एकत्रित येण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याविषयीचे 10 मुद्दे जे अत्यंत महत्त्वाचे आहेत ते तुमच्या समोर मांडत आहे. मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा आहे की मुलांची लग्न होत नाहीत. ही फार भयानक समस्या आहे. मराठा समाजाप्रमाणे इतर समाजामध्ये सुद्धा ही वाढलेली आहे, परंतु मराठा समाजामध्ये फार भयानक समस्या ही झालेली आहे. आणि यावर लक्षात ठेवा, यावर समाजाने विचार करणं गरजेचं आहे. आणि जर काही मुलांनी जर आंतरजातीय विवाह केले तर त्यांना ॲक्सेप्ट केलं पाहिजे. लक्षात ठेवा, वधूवर परिचय मेळावे सुद्धा त्याचं आयोजन केलं पाहिजे. यावर समाजाने विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठा समाज हा जास्त करून गावखेड्यामध्ये राहणार आहे. ग्रामपंचायतीमध्ये लक्षात ठेवा, ग्रामपंचायतीमध्ये आपण पाहतो दोनही गट मराठा समाजाचे जर असले तर लक्षात ठेवा एवढे कुरघोडीमध्ये एकमेकांची जिरवण्यामध्ये यांचं आयुष्य वाया चाललेलं आहे. अनेक पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत एकमेकांची घरं तोडण्यामध्ये, एकमेकांची जिरवण्यामध्ये. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. राजकारण करा. राजकारणामध्ये काही जरी झालं तरी 2 गट राहणार आहेत. गाव मराठ्याचं नाही, इतर समाजाचं जरी गाव असलं तरी सुद्धा असे गटतट असतात. तो विषय नाही, परंतु राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीने करा, लोकशाही पद्धतीने करा. लोकांनी तुम्हाला मतदान केलं, मतदान झाल्यानंतर निकाल लागला, विषय संपला. नंतर संपूर्ण गावाने गुण्या गोविंदाने एकत्रित राहणं गरजेचं आहे आणि एकमेकांच्या मदतीला पडणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी आपल्यालाच सत्ता भेटली पाहिजे, आपल्यालाच खुर्ची भेटली पाहिजे, या हव्यासातून बाहेर या आणि सगळं आपला जो इन्कम सोर्स आहे तो केवळ ग्रामपंचायतीमध्येच आहे, ग्रामपंचायतीच्या फंडामध्येच आहे, या मानसिकतेतून बाहेर येणं गरजेचं आहे. आणि इतर इन्कम सोर्स सुद्धा या ग्रामपंचायतीमध्ये डोकं घालणाऱ्यांनी शोधले पाहिजेत. मित्रांनो, तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक मराठ्यांचे एकमेका शेजारी शेत असतात आणि बांधावरून त्याच्यावरून इतके वाद आहेत, कोर्टात सुरू आहेत, कोर्टात नसले तरी एकमेकासोबत कुरबुरी आहेत. जर तुमची बांधाची भांडणं असतील तर एकत्रित बसून त्यावर उपाययोजना केली पाहिजे. मोजणी वगैरे काय करायचे ते करून तिथं एखादा दगड लावून कायमस्वरूपी तो बांध कोरता येणार नाही अशी उपाययोजना सर्वांच्या संमतीने करणं गरजेचं आहे आणि पूर्णपणे हे वाद टाळून केलं पाहिजे.
मित्रांनो, चौथा आणि महत्वाचा मुद्दा आहे व्यसनाधीनता. लक्षात ठेवा, व्यसनाधीनता ही काही एका समाजापुरती नाही, प्रत्येक समाजामध्ये तेवढेच व्यसनाधीन लोक आहेत. हा सर्वच समाजाचा प्रश्न आहे. परंतु मराठा समाजाने जर आपण एकत्र आलेलो आहोत आणि हा मुद्दा मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा सांगितलेला आहे, त्यावर सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. दारू, तंबाखू, बिडी, गुटखा, सिगरेट सर्व प्रकारच्या व्यसनापासून किमान आता येणाऱ्या तरुण पिढीने तरी सर्वापासून अलिप्त राहणं गरजेचं आहे. मित्रांनो, पाचवा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा, आता तो मुद्दा चर्चेला आला होता हगवण्याच्या प्रकरणामध्ये आणि मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा त्यावर भाष्य केलेलं आहे की लग्नामध्ये खर्च कमी करा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने लग्न करा. परंतु त्यावर अंमलबजावणी आपण पाहत आहेत. कुठं एखादी बोटावर मोजण्या इतकी अंमलबजावणी आहे. जवळपास 90-95% समाज आजही वरेमाप खर्च करत आहे. हे कुठंतरी टाळलं पाहिजे. तोच पैसा मुलीच्या भवितव्यासाठी वापरा. वरेमाप खर्च करणं बंद करा. मित्रांनो, सहावा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे अंधश्रद्धा. अंधश्रद्धा सुद्धा हा एकट्या मराठा समाजापुरता हा विषय नाही, हा संपूर्ण समाज व्यवस्थेसाठी असणारा प्रश्न आहे. आणि एकत्र आलेला आहात तर मराठा समाजाने यावर प्रबोधन करणं गरजेचं आहे. वारकरी साधू संतांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, कर्मकांडावर भाष्य केलेलं आहे. समाज बुवा बाबा अंधश्रद्धा नारायण नागबळी वगैरे मध्ये अडकलेला आहे. यामधून बाहेर या, अंधश्रद्धेमधून चमत्कारामधून बाहेर या आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजामध्ये जोपासला गेला पाहिजे. वारकरी साधू संतांचे विचार, जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचे विचार, माऊली ज्ञानोबारायांचे विचार समाजामध्ये रुजले पाहिजेत. यावर विचार होणं गरजेचं आहे. मित्रांनो, सातवा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षणाचा मुद्दा आहे. शिक्षण तुम्ही घ्या, प्रत्येकाने आपल्या मुलाला शिकवा. लक्षात ठेवा, शिकवा, परंतु त्याच्यावर बर्डन देऊ नका. तुमची जी जिम्मेदारी आहे ती पार पाडा आणि शिक्षणासोबत संस्कार सुद्धा द्या. लक्षात ठेवा, संस्कार खूप महत्वाचे आहेत. शिक्षणासोबत जर संस्कार दिले, उद्या जर तो मुलगा नोकरीला जरी नाही लागला तरी तो त्याचं आयुष्य व्यवस्थित जगू शकतो आणि नोकरदारापेक्षा सुद्धा व्यवस्थित सेटल होऊ शकतो. त्या घेतलेल्या शिक्षणाचा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उपयोग करून त्यासाठी शिक्षण आणि संस्कार हे दोनही विषय अत्यंत महत्वाचे आहेत. आठवा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. ज्यांना नोकरी नाही लागली प्रयत्न करा, परंतु प्लॅन बी असला पाहिजे आणि तो प्लॅन बी व्यवसाय करा. लक्षात ठेवा, अत्यंत चांगल्या पद्धतीने भांडवल काही जण फेल कशामुळे जातात, आपला आवाका किती आहे, भांडवल किती आहे यानुसार व्यवसाय करा. छोटाले व्यवसाय करा, छोट्या गुंतवणुकीचे व्यवसाय करा आणि एकमेकांना सहकार्य करा. मित्रांनो, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, नववा विषय आहे महत्वाचा, शेती. शेती हा मराठ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. लक्षात ठेवा, बहुतांशी समाज हा शेतीवर आजही अवलंबून आहे. मी स्वतः शेतकरी आहे. जमलं तर सामूहिक शेती करा, परंतु प्रत्यक्षामध्ये सामूहिक शेती शक्य होत नाही. जरी शक्य नाही झाली तरी सुद्धा एकमेकांना सहकार्य करून ग्रुप बनवून शेती करा. किमान एकमेकांचे काम जर ग्रुप बनवून जर तुम्ही केले तरी सुद्धा त्यामुळे फार मोठा फरक पडतो आणि शेतकऱ्याला वेळ भेटतो. लक्षात ठेवा, आणि हे फार फार महत्वाचं आहे. शेतीसाठी, शेती प्रश्नासाठी कर्जमाफी असेल किंवा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या पदरात पाडून घेण्यासाठी सजग राहणं गरजेचं आहे. शेती जरी परवडत नसली तरी अनेकांपुढे शेती सोडून दुसरा पर्याय नाही. आणि अशांनी लक्षात ठेवा, आपलं इन्कम किती आहे त्यानुसार जर खर्च ठेवला, त्यानुसार जर आपलं जीवनमान जर बदललं तर 100% शेती थोड्याफार प्रमाणात का होईना परवडते. दहावा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, सावकारी. या सावकारी पाशेमध्ये सुद्धा अनेक लोक अडकत असतात. अनेकांच्या जमिनी जातात. व्यसनाधीनतेमुळे किंवा आजारपणामुळे वेगवेगळ्या कारणामुळे कर्ज घ्यावं लागतं आणि यामुळे अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. सावकारकीमुळे जर कोणाचं कुटुंब उद्ध्वस्त होत असेल तर अशा कुटुंबाला उद्ध्वस्त होऊ देऊ नका. आणि जे कोणी सावकारकी करणारे आहेत
त्यांच्यावर सुद्धा नियंत्रण ठेवा. यासाठी या सर्व मुद्द्यांसाठी समाजाने एकत्र येणं गरजेचं आहे. यावर चिंतन बैठका होणं गरजेचं आहे. गाव लेवलला, तालुका लेवलला, 10-5 गावाचं जे बाजारचं गाव असतं अशा लेवलला यावर चर्चा, मंथन, प्रबोधन होणं गरजेचं आहे. आपलं सर्वांचं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.